गुड इव्हिनिंग स्टुडंट्स. बघा, आज आपण इंग्लिश इयत्ता 8वी युनिट 3 लँग्वेज स्टडीज या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मागच्या तासाला आपण ग्रीड, रिडल्स, पझल्स अँड क्रॉसवर्ड्स देखील अभ्यासले होते. गेसिंग द मिनिंग ऑफ वर्ड देखील अभ्यासलं होतं. आज आपण युनिट 3 लँग्वेज स्टडी पेज नंबर 278 लेसन नंबर 1 सेंटेन्स फॉर्मेशन. आता सेंटेन्स म्हणजे काय सर्वांना माहितीच आहे. सेंटेन्स म्हणजे काय? अ सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड्स विच मेक्स कंप्लीट सेंटेन्स. कंप्लीट सेन्स म्हणजे काय? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या म्हणजे शब्दांच्या ग्रुपला आपण म्हणतो की, एक मिनिट, आपण म्हणतो सेंटेन्स. ओके, समजलंय सर्वांना? सेंटेन्स म्हणजे काय? मराठीत थोडक्यात वाक्य म्हटलं जातं त्याला. सेंटेन्स म्हणजेच मराठीमध्ये आपण त्याला वाक्य असं म्हणतो. ओके, तर बघा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाच्या गटाला आपण म्हणतो, शब्दाच्या समूहाला आपण म्हणतो सेंटेन्स. सेंटेन्स इज अ ग्रुप ऑफ वर्ड विच मेक्स कम्प्लीट सेन्स. आता एखादं वाक्य घेऊया. सुशीला वॉज अ नॉटी गर्ल, पीटर साइड डीपली. हे जे वाक्य आहे ते काय करतात? वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. हे जे वाक्य आहे, नुसतं एकच अक्षर घेतला पीटर, त्याला मिनिंग होतो का? नाही. पीटर साइड अर्थ होतो का? नाही. तर असा काही शब्दांचा समूह आहे ज्याने वाक्याला अर्थ प्राप्त होतो, संपूर्ण अर्थ प्राप्त होतो, त्याला त्याला म्हटलं जातं वाक्य. आता मग वाक्याचे काही प्रकार आहेत, काइंड्स ऑफ सेंटेन्स. मग देर आर 4 काइंड्स ऑफ सेंटेन्स अकॉर्डिंग टू द पर्पज. ओके, तर वाक्याचे 4 प्रकार आहेत. मग कोणते 4 प्रकार आहेत बरोबर? तर वाक्याचे 4 प्रकार कोणते आहेत? एक आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. कुठले आहे? डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स सुद्धा म्हटलं जातं. त्याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य. दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, त्याला आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी वाक्य अशी म्हणतात. तिसरा आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स, उद्गारवाचक वाक्य. आणि चौथा आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे प्रश्नार्थक वाक्य. समजले वाक्याचे 4 प्रकार. आता प्रत्येक वाक्याचा आपण मिनिंग घेऊया. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? तर डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मेक्स अ स्टेटमेंट. त्या वाक्यामध्ये काय केलं जातं? एक सामान्य विधान केलं जातं, त्याला म्हटलं जातं विधानार्थी वाक्य. आता एक्झाम्पल घेऊया आपण. केदार इज प्लेइंग इन द गार्डन, द सन रायझेस इन द ईस्ट. म्हणजे एक स्टेटमेंट, एक विधान केलं जातं, त्याला म्हटलं जातं डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह. आता इथे आपल्याला फक्त डिक्लेरेटिव्ह दिलेले आहे, आपण म्हणणार डिक्लेरेटिव्ह. जर ऑप्शन मध्ये असर्टिव्ह आलं तर आपण कन्फ्युज होऊ शकतो. म्हणून डिक्लेरेटिव्ह किंवा असर्टिव्ह सेंटेन्स म्हणजे त्या वाक्यात विधान केलं जातं, मेक्स अ स्टेटमेंट, त्याला म्हटलं जातं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. नंतर दुसरा प्रकार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. इम्पेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे आज्ञार्थी. आता ज्या वाक्यामध्ये इम्पेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये काय असतं? गिव्ह ऑर्डर्स, commands, request and advice. Imperative sentence gives orders, commands, request or advice. A sentence in which commands, requests, prayers, express are called imperative sentence. मग कसं म्हणणार? आपण ऑर्डर दिली जाते, ओपन दॅट विंडो प्लीज. मग आता इथे कधी कधी विनंती पण केली जाते, रिक्वेस्ट, प्लीज पास द बुक. म्हणजे कळालं सर्वांना? जिथे ऑर्डर दिली जाते, कमांड्स दिली जाते, रिक्वेस्ट दिली जाते आणि ऍडवाइस सुद्धा दिली जाते, त्या वाक्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. नंतर आहे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स. आता एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणजे उद्गार, मराठीत सर्वांना माहिती आहे. उद्गारवाचक चिन्हामध्ये ज्यामध्ये काय असतात? भावना, आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या जातात, किंवा आपल्याला आनंद होतोय, आश्चर्य वाटतंय, तिरस्कार वाटते, भीती वाटते, दुःख वाटते, हे जे काही व्यक्त असतात ते आपण काय करतो? व्यक्त करतो, त्याला म्हटलं जातं उद्गारवाचक सेंटेन्स किंवा उद्गारवाचक वाक्य म्हटलं जातं. आता बघा, व्हॉट अ स्ट्रेंज ड्रीम इट इज, हुर्रे वी हॅव ओन द मॅच. अजून काय म्हणायचं? हाऊ ब्युटिफुल दिस सिटी इज. म्हणजे ज्या वाक्यामध्ये काय केलं जातं? A sentence in which hope, shock, surprise, disgust, fear, and sorrow is expressed on the mind, it is called exclamatory sentence. नंतरचा प्रकार आहे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारले जातात. अ सेंटेन्स इन विच
क्वेश्चन इज आस्क्ड, ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारले जातात त्यांना म्हणलं जातं प्रश्नार्थक वाक्य. आर यू कमिंग होम विथ मी, व्हॉट इज युअर नेम. ओके, अशा प्रकारे. आता सॅम्पल क्वेश्चन पाहूया. डू यू नो वेअर माय आयपॉड इज अन एक्झाम्पल ऑफ व्हॉट काइंड ऑफ सेंटेन्स. म्हणजे हे जे सेंटेन्स आहे ते कोणत्या सेंटेन्सच्या प्रकारातलं आहे. इज इट डिक्लेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह, एक्सक्लेमेटरी. बघा, डू यू नो वेअर माय आयपॉड इज, इथे काय विचारले आहे, क्वेश्चन. मग क्वेश्चन विचारलाय, मग कोणतं येणार आहे क्वेश्चन विचारल्यावर त्या सेंटेन्सला कुठलं. ऑप्शन नंबर सी, इट इज अ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. पुढे आहे द हाऊस इज ऑन फायर. What kind of sentence is it? मग declarative, imperative, interrogative, exclamatory. This house is on fire. This makes a statement. So it is a declarative and assertive or assertive. Option number A is correct answer. आता एक्सरसाइज आपण सॉल्व करूया. पहिला क्वेश्चन आहे, which type of sentence must end with a question mark. आता कोणत्या टाईपचा सेंटेन्स आहे जो क्वेश्चन मार्कने एंड होतो. मग कोणता आहे, इंट्रोगेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह. अगदी बरोबर, ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर, इंट्रोगेटिव्ह. इट मेक्स इट आस्क क्वेश्चन्स आणि इट एंड्स विथ क्वेश्चन मार्क. जेव्हा आपण प्रश्न विचारतो तेव्हा त्या वाक्याचा शेवटी आपण कोणतं विरामचिन्ह वापरतो, तो क्वेश्चन. सो इट इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 2, सर्वांनी 279 पेज नंबर काढायचा आहे, त्यावरील क्वेश्चन व्हायचा आहे. सेकंड नंबर, क्वेश्चन नंबर 2, a sentence that is used to give someone an order or a command is an dash dash sentence. ज्या सेंटेन्स मध्ये कमांड दिली जाते, ऑर्डर दिली जाते, आज्ञा केली जाते, हुकूम दिला जातो, त्या सेंटेन्सला काय म्हणतात, डिक्लेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह. काय म्हटलं जातं, कमांड दिलेल्या असणारा कमांड ऑर्डर दिली जाते त्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. द फंक्शन ऑफ अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स इज टू दॅट समवन अबाउट समथिंग. मग द फंक्शन ऑफ काय असतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स मध्ये, कोणतं फंक्शन, से, आस्क, टेल की सरप्राईज. तर काय असतं तिथे, आपण काहीतरी सांगतो, म्हणतो, मेक स्टेटमेंट. तर काय असतं, सेंटेन्स इज टू समथिंग अबाउट, इट इज आस्क. Option number B is correct answer. What does an exclamative sentence usually end with? Exclamatory जे सेंटेन्स असतात ते कशाने एंड होतं, फुल स्टॉप, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेशन मार्क की पिरियड. तर काय म्हटलं जातं त्याला, सी, इट इज एंड्स विथ एक्सक्लेमेशन मार्क. उद्गारवाचक चिन्हाने एंड होतं की नाही त्याचा. सिट डाऊन अँड बी क्वायट, व्हॉट टाइप ऑफ सेंटेन्स इज इट. तर बघा, सिट डाऊन अँड बी क्वायट, इथे काय दिलेली आहे, ऑर्डर दिलेली आहे की नाही. जेव्हा ऑर्डर कमांड दिली जाते कोणत्या टाईपचा असतो, इज इट डिक्लेरेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह, इम्पेरेटिव्ह की इंट्रोगेटिव्ह. ऑप्शन नंबर बी, इट इज अ the option number C is imperative. Which of these sentences, question number 6, page number 280. Question number 6, which of these types often begins with the subject. मग कोणत्या टाईपचा सेंटेन्स असा आहे की जो सब्जेक्ट, आता तुम्हाला मागे मी शिकवलं होतं सब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट काय असतं, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. मग कोणत्या टाईपच्या सेंटेन्स मध्ये आहे की जो सुरुवात त्याने सब्जेक्टिव्हने होते, इंट्रोगेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह. इज इट अ डिक्लेरेटिव्ह. डिक्लेरेटिव्ह काय, मेक्स स्टेटमेंट, त्याचा सुरुवात कशाने होते, सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे काय, कर्त्याने सुरुवात होते. Which is an exclamative sentence? He is so cute. Isn't he cute? How cute he is. He is very cute. मग कशाने सुरुवात, which is कोणतं सेंटेन्स आहे की जे एक्सक्लेमेटिव्ह सेंटेन्स आहे, तर हाऊ क्यूट ही इज. बघा, एक्सक्लेमेटरी सेंटेन्सचं जे सुरुवात असते ते हाऊ किंवा हॉटने जास्त करून होत असते आणि ते हर्रे, हुर्रे, अशा प्रकारचे जे वापरलेले असतात त्याने सुद्धा होते. बघा, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8, द युजल फॉर्म ऑफ डिक्लेरेटिव्ह इज. मग काय असतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, टू आस्क क्वेश्चन्स, टू मेक अ स्टेटमेंट, सब्जेक्ट वर्ड, अ पिरियड और फुल स्टॉप. काय असतं डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स, कशासाठी असतं, टू मेक अ स्टेटमेंट. इट इज कॉल्ड डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. विच ऑफ दिस सेंटेन्स इज अन इम्पेरेटिव्ह. आता आपल्याला खाली सेंटेन्स ऑप्शन दिलेले आहेत ज्या, त्यापैकी कोणतं आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. ही इज व्हेरी क्यूट, हॅव फन, वॉन्ट यू, डिड यू हॅव फन, इट विल बी फन. मग कोणतं येणार आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, जिथे आपल्याला काय केलेलं जातं, ऑर्डर दिली जाते, कमांड दिली जाते. हा,
तर काय म्हटलं जातं, मग कोणतं आहे, ऑप्शन नंबर बी, हॅव फन, वॉन्ट यू. Which is the declarative sentence? The house is on fire. Ouch! Stop hurting me. That's hurt. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतं, त्यामध्ये स्टेटमेंट केलं जातं. ऑप्शन ए, द हाऊस इज ऑन फायर. रीड द सेंटेन्स गिव्हन बिलो अँड राईट व्हॉट टाईप ऑफ सेंटेन्स दे आर. तर आपल्याला इथे सेंटेन्स दिलेला आहे, मग ते सेंटेन्सचं कोणत्या टाईपचं आहे ते लिहायचं. आय विल नॉट कम टू स्कूल टुमॉरो. मग काय आहे, इट इज नेक्स्ट स्टेटमेंट, इज इट इज डिक्लेरेटिव्ह. आय विल नॉट कम टू स्कूल. यू शुड नॉट वॉक टू स्ट्रेंजर्स. इथे काय दिलेले आहे, सांगितलं आहे, चांगले ऍडव्हाइस दिलेली आहे. यू शुड नॉट टॉक टू स्ट्रेंजर्स. तुम्ही स्ट्रेंजर्स बरोबर बोललं नाही पाहिजे. मग काय येणार आहे, एक्सक्लामेटरी, इम्पेरेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, इंटरोगेटिव्ह. इट्स इम्पेरेटिव्ह. जिथे तुम्हाला आज्ञा दिली जाते, हुकूम दिली जाते, विनंती दिली जाते, विनंती केली जाते, ऍडव्हाइस दिली जाते, त्यामुळे त्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. हाऊ बिग द हाऊस इज इट इंटरोगेटिव्ह, डिक्लेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी की इम्पेरेटिव्ह. इट इज अ एक्सक्लामेटरी. जेव्हा आपल्याला आश्चर्य, आनंद, दुःख होतो, तेव्हा आपण आपल्या भावना व्यक्त करतो की नाही, त्याला म्हटलं जातं एक्सक्लामेटरी सेंटेन्स. हॅव यू अप्लाइड फॉर द टॅलेंट कॉम्पिटिशन्स. आता इथे काय विचारलाय, क्वेश्चन विचारलाय, हो की नाही. मग काय येणार आहे, इम्पेरेटिव्ह, एक्सक्लामेटरी, डिक्लेरेटिव्ह की इंट्रोगेटिव्ह. जे ते क्वेश्चन विचारला जातो त्याला म्हटलं जातं इंट्रोगेटिव्ह. लिलीज आर ब्युटिफुल फ्लावर्स. इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लामेटरी, डिक्लेरेटिव्ह की इम्पेरेटिव्ह. मग इथे नेक्स्ट स्टेटमेंट केलेलं आहे, साधं विधान आहे. लिलीज आर ब्युटिफुल फ्लावर्स, सो इट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट. 3 इज करेक्ट आन्सर. आता पुढे आहे आपल्याला 2, पंच्युएशन मार्क्स. आता सर्वांना माहिती आहे पंच्युएशन मार्क्स म्हणजे मराठीत आपण त्याला काय म्हणतो, विरामचिन्ह. मग पंच्युएशन इज अ सिस्टम ऑफ सिम्बॉल दॅट वी यूज टू सेपरेट रिटन सेंटेन्स अँड पार्ट्स ऑफ सेंटेन्स, सो मेक देअर मिनिंग्स क्लिअर. इज सिम्बॉल इज कॉल्ड पंच्युएशन मार्क. आता आपल्याला काय, काही ठिकाणी थांबावं लागतं, थोडासा लिटिल स्टॉप घ्यावा लागतो, हो की नाही. तर त्याला काय म्हटलं जातं, आपण ते जे विरामचिन्ह वापरतो त्याला म्हटलं जातं पंच्युएशन. इंग्लिशमध्ये म्हणलं जातो, एक सिम्बॉल असतं, चिन्ह असतं, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये पंच्युएशन मार्क. मग कोणकोणते पंच्युएशन मार्क्स आहेत, पहिला आहे फुल स्टॉप, और त्याला पिरियड पण म्हटलं जातं. आय लाईक इंग्लिश. वाक्य संपलं, वाक्य संपल्यानंतर आपण काय देतो, पूर्ण विराम, त्यालाच म्हटलं जातं इंग्लिशमध्ये फुल स्टॉप. When the statement is complete, we make the full stop. It is called full stop. नेक्स्ट आहे कॉमा. कॉमा आपण केव्हा देतो, मराठीमध्ये सांगितलं होतं, एकाच जातीचे अनेक शब्द आल्यानंतर आपण काय करतो, कॉमा देतो. आय लाईक इंग्लिश, फ्रेंच अँड फाय. म्हणजे ह्या सर्वांना ठिकाणी आपण काय देतो, कॉमा म्हणजे स्वल्पविराम म्हटलं जातं. इंग्लिशमध्ये कॉमा, मराठीमध्ये स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द, बघा इथे सब्जेक्ट आलेले इंग्लिश, फ्रेंच, फक्त शेवटचा शब्द सोडून बाकीच्या सगळ्यांना आपण काय देतो, कॉमा देतो. नंतर आहे सेमी कॉलन. सेमी कॉलन काय करतात, जेव्हा आपले दोन वाक्य असतात ते जोडण्याकरता आपण जे कंजक्शन वापरतो की नाही, तेव्हा आय डोंट ऑफन गो स्विमिंग, आय प्रिफर टू प्ले टेनिस, मग त्याला म्हटलं जातं सेमी कॉलन, थोडक्यात अर्धविराम म्हटलं जातं. नंतर आहे कॉलन. यू हॅव 2 चॉईसेस, फिनिश द वर्क टुडे और लूज द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपलं अपूर्ण वाक्य असतं ते पूर्ण करण्यासाठी आपण सेमी कॉलन म्हटलं जातं, त्याला अपसारण चिन्ह असेही म्हणतात. नंतर आहे हायपन. दिस इज रॅदर आउट ऑफ डेट बुक. हायपन आपण आपल्याला तोडलेला शब्द जोडण्यासाठी आपण काय करतो, हायपन देतो. त्यानंतर आहे डॅश. इन ईस्ट टाउन, लंडन, पॅरिस अँड रोम वी स्टेड टू यूज. आता आपल्याला एखादी स्टोरी वगैरे तयार करायची असेल तर आपण महत्वाचे शॉर्ट शॉर्ट मुद्दे लिहितो, हो की नाही. त्याच्यानंतर मग आपण डॅश, आपल्याला त्याच्यावरून पूर्ण स्टोरी लिहायची असते तर तिथे डॅश देतो. क्वेश्चन मार्क. क्वेश्चन विचारण्यासाठी जेव्हा क्वेश्चन विचारलं जातं तेव्हा आपण देतो क्वेश्चन मार्क. एक्सक्लेमेशन मार्क, बघा, हेल्प, शी क्राईड, आय कांट स्विम. जेव्हा आपल्या मनातली भावना, दुःख व्यक्त करण्यासाठी जेव्हा ते वाक्य वापरलं जातं तेव्हा आपण देतो तिथे एक्सक्लेमेशन मार्क. सर्वांनी लक्षात ठेवायचंय, त्याला एक्सक्लेमेशन मार्क म्हणतात. नंतर आहे डबल कोटेशन मार्क्स. जेव्हा जेव्हा आपल्यामध्ये आपण एखाद्याच्या तोंडचे जे शब्द असतात ते तोंडचे शब्द जशाच्या तसे लिहिण्यासाठी आपण देतो डबल कोटेशन मार्क. आणि सिंगल कोटेशन मार्क्स केव्हा देतो, एखादं पुस्तकाचं नाव असेल किंवा एखाद्याच्या उक्ती असेल तर त्यांना आपण देतो सिंगल कोटेशन मार्क्स. त्यालाच म्हटलं जातं, बघा, एकेरी अवतरण चिन्ह, दुहेरी अवतरण चिन्ह. बघा, फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम,
कॉमा म्हणजे स्वल्पविराम, सेमी कॉलन म्हणजे अर्धविराम, कॉलन म्हणजे अपसारण चिन्ह, हायफन म्हणजे आपण त्याला डॅश म्हणतो, क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, डबल कोटेशन मार्क्स म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, आणि सिंगल कोटेशन मार्क्स म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. ओके, आता त्यावर आपण एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. चूज द सुटेबल ऑप्शन फॉर द सेंटेन्स. आता आपल्याला इथे सुटेबल ऑप्शन म्हणजे काय काय वापरायचंय? पंक्च्युएशन मार्क. कोणतं पंक्च्युएशन? द सन हॅव्हिंग सेड दे रिटर्न होम. मग इथे कोणतं वापरणार आहोत? द सन हॅव्हिंग सेड. कॉलन देणार, फुल स्टॉप देणार, कॉमा की सेमी कॉलन. तर आपण काय देणार आहोत? फुल स्टॉप. जेव्हा सेंटेन्स पूर्ण होतो तेव्हा आपण काय देतो? फुल स्टॉप. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. चूज द सुटेबल ऑप्शन फॉर द सेंटेन्स. Reading makes a full man speaking, a ready man writing, and expert man. आता reading makes a full man. मग इथे काय देणार आहे? सेमी कॉलन. तोडलेलं वाक्य आपल्या अर्धपूर्ण राहिलं असल्यानंतर आपण ऑप्शन नंबर बी. नंतर चूज द सुटेबल ऑप्शन सेंटेन्स. आता इथे सुद्धा द 3 होली बुक्स आर द क्वेश्चन नंबर 3. द 3 होली बुक्स आर द गीता, द बायबल अँड द कुराण. आता आपल्याला 3 बुक्स दिलेले आहेत. मग आपण इथे काय देणार आहोत? कॉमा देणार आहोत. बघा, गीताच्या पुढे कॉमा, द बायबलच्या पुढे कॉमा. ऑप्शन नंबर सी इज करेक्ट आन्सर. पुढे क्वेश्चन नंबर 4 आहे. चूज द सुटेबल ऑप्शन. इथे सुद्धा आपल्याला शेक्सपियर सेज स्वीट आर द यूज ऑफ डायव्हर्सिटी. मग आता आपण इथं काय देणार आहे? एखाद्या तोंडचे वाक्य जसेच्या तसे असेल तर आपण काय देणार आहोत? कोटेशन मार्क्स देणार आहोत. म्हणजे त्याच्या तोंडचे जे काही वाक्य असतील त्याला आपण देणार आहोत डबल कोटेशन मार्क्स. शेक्सपियर सेज स्वीट आर द युजेस ऑफ डायव्हर्सिटी. क्वेश्चन ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. चूज द सुटेबल ऑप्शन फॉर द सेंटेन्स. दिस इज प्रियाज ग्रामर बुक. मग काय देणार आहे? दिस इज प्रियाज ग्रामर बुक. आपण काय देणार आहोत? अपॉस्ट्रोफी, कॉलन, कोटेशन मार्क की कॉमा? दिस इज कॉलन देणार आहोत. दिस इज. ऑप्शन नंबर 2. Pick the word that needs a capital letter. My father will return next week. मग आपण कुठे कॅपिटल देणार आहोत? माय विल, नेक्स्ट की वीक? तर कशाला देणार आहोत? माय. Sentence always begins with capital letters, so the option A is correct answer. Take the word that needs a capital letter. Oh, mom, you don't understand me. Mom, understand me की ओ. मग कुठे देणार आहोत आपण? मॉम. ऑप्शन नंबर 1 is correct answer. Question number 8. Take the word that needs a capital letter. Tomorrow, grandmother leaves for Florida. मग कोणतं कॅपिटल लिहिणार आहोत आपण? फ्लोरिडा. फ्लोरिडा हे कशाचं नाव आहे? गावाचं नाव आहे. म्हणून ऑप्शन नंबर सी. कंट्रीचं नाव आहे. कंट्रीचं नाव आपण नेहमी कॅपिटल लेटर मध्ये लिहितो. टेक द वर्ड दॅट नीड्स अ कॅपिटल लेटर. डिड्स वॉन्ट टू गो विथ अस. मग काय येणार आहे इथे? कॅपिटल लेटर कशाला येणार आहे? डिड शी वॉन्ट टू गो विथ अस? डिड. ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. Take the word that needs a capital letter. Today, mother and I will finish the painting. मग काय येणार आहे इथे? कॅपिटल लेटर टुडेच ऑलरेडी तिथे दिलेलं आहे. मग कुठे कॅपिटल लेटर येणार आहे? टुडे. ऑप्शन नंबर ए इज करेक्ट आन्सर. पुट द कॉमा व्हेरेवर नेसेसरी. क्वेश्चन नंबर 11. बघा, पुस्तकामध्ये पहा पान नंबर 282, पेज नंबर 282. Put the comma wherever necessary. George Washington was born 2237. कुठे येणार आहे? बघा ऑप्शन 4. कुठे येणार आहे? द जॉर्ज वॉशिंग्टन वॉज बॉर्न ऑन फेब्रुवारी 22, 1732. मग ऑप्शन नंबर कुठे येणार आहे? ऑप्शन नंबर 4. नंबर 4. जॉर्ज वॉशिंग्टन वॉज बॉर्न ऑन फेब्रुवारी 22. ऑप्शन नंबर डी इज करेक्ट आन्सर. Put the comma whenever necessary. We are moving to Spokane, Washington. आता we are moving to, मग कुठे येणार आहे प्रॉपर कॉमा? We are moving to. Option number A is correct answer. 13. Put the comma wherever necessary. Sorry, we do not have enough room. मग आपल्याला कसं येणार आहे? सॉरीच्या पुढेच येणार आहे, हो की नाही?
ऑप्शन नंबर बी इज करेक्ट आन्सर. पुट द कॉमा व्हेरेवर नेसेसरी. आय एम टायर्ड, ही मॅटर. मग आय एम टायर्ड बघा ऑप्शन नंबर कुठे येते बघा. आय एम टायर्ड बी मध्ये, ऑप्शन नंबर बी मध्ये आय एम टायर्ड. मग कॉमा कुठे येणार आहे जेव्हा सेंटेन्स तिथे संपलं, दुहेरी अवतरण चिन्ह तिथे. 15 पुट द कॉमा व्हेरेवर नेसेसरी. अभिषेक माय टीचर इज विअरिंग ग्रे शर्ट. अभिषेक माय टीचर इज विअरिंग अ ग्रे शर्ट. मग कुठे येणार आहे अभिषेकच्या नंतर, कोणत्या सेंटेन्स मध्ये आहे बरं अभिषेकच्या नंतर कॉमा. तर ऑप्शन नंबर 3. Choose the sentence with correct punctuation. Have you got an eraser? मग कोणतं हॅव यू गॉट अन इरेझर, कोणतं पंच्युएशन मार्कचा वापर आपण करणार आहोत. ओके, तर हे आपल्या पुस्तकात नाही आहे, नंतर बघूया. नंतर आपल्याला पाहायचं आहे पेज नंबर 283, पार्ट्स ऑफ स्पीच. बघा पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये काय काय आहे. पार्ट्स ऑफ स्पीच म्हणजेच काय, शब्दांच्या जाती. मराठीमध्ये आपण काय म्हणतो, शब्दांच्या जाती. मग त्याच्यासाठी पार्ट्स ऑफ स्पीच इज अ कॅटेगरी दॅट डिस्क्राइब्स द रोल वर्ड प्लेस इन सेंटेन्स. म्हणजे आपल्याला काय करतं, प्रत्येक सेंटेन्सचा सब्जेक्ट वर्डचा जो असतो त्या सेंटेन्स मध्ये काय पार्ट आहे हे आपल्याला कळण्यास काय होते, मदत होते. मग आता आपल्याला पार्ट्स ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती सर्वांना माहिती आहेत, हो की नाही. नाम, सर्वनाम, मराठीतल्या विशेषण, क्रियापद, क्रियाविशेषण, नंतर उभयान्वयी अव्यय, केवळ प्रयोगी अव्यय, हे सर्व आहे शब्दांच्या जाती. त्याच शब्दांच्या जाती इंग्लिश मध्ये आहेत, त्यांना काय म्हटलं जातं बघा. पहिला आहे नाउन, प्रनाउन, प्रनाउन, नंतर वर्ब, प्रिपोजिशन, ऍडव्हर्ब, ऍडजेक्टिव्ह, कंजक्शन, इंटरजेक्शन. प्रिपोजिशन म्हणजे काय, शब्द द्यावे. प्रनाउन म्हणजे काय, सर्वनाम. ऍडव्हर्ब म्हणजे काय, क्रियाविशेषण. ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, विशेषण. कंजक्शन म्हणजे काय, सेमच आहे मराठीतल्या आणि इंग्लिशमध्ये. बघा नाउन्स, आता सुरुवातीला आपण पाहणार आहोत पार्ट्स ऑफ स्पीच मध्ये पहिला आहे नाउन्स. नाउन्स म्हणजे काय, नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग और आयडिया. म्हणजे नाउन हे काय असतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, कोणत्याही वस्तूला, पदार्थाला दिलेलं नाव म्हणजे नाउन्स. आणि द फंक्शन ऍज द सब्जेक्ट और ऑब्जेक्ट ऑफ अ सेंटेन्स, त्याला म्हटलं जातं नाउन्स. आता नाउन, आता सेंट एक्झाम्पल दिलेलं आहे. सेंट इन द क्लाउड्स, ब्राझील इज अ ब्युटिफुल कंट्री, आय लव्ह लिस्निंग टू म्युझिक, हाऊ मेनी कॅट्स डू यू हॅव, मी अँड झो व्हॅल्यू देअर फ्रेंडशिप. म्हणजे नाउन, कोणत्याही पदार्थाला, वस्तूला दिलेलं नाव म्हणजे नाउन. आता दुसरं आहे प्रनाउन. प्रनाउन रिप्लेस नाउन्स टू सिम्प्लिफाय स्पीच अँड रायटिंग. नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला आपण म्हणतो सर्वनाम. आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे, रिया नाव घेतलं तर रियाऐवजी कोणतं सर्वनाम येणार आहे, शी. मुलगा असेल अरुण तर त्याच्याऐवजी येणार आहे ही. लहान बाळ असेल तर त्याच्याऐवजी येणार आहे इट. मग इंग्लिशमध्ये प्रनाउन्स कोणकोणते आहेत, ही, बघा, आय, वी, ही, शी, इट, वी, अस, आवर, दे, देम, देअर, हे जे आहे ते आहेत प्रनाउन. सी इज द स्मार्टेस्ट किड इन द क्लास, मग इथे कोणतं येणार आहे, सी. जॉर्ज टूक द बुक फ्रॉम हिम. जॉर्ज हे नाव आहे, त्याच्याऐवजी वापरला जाणारा शब्द आहे तो सर्वनाम. हु इज कमिंग इन टू द पार्टी, टू द पार्टी, टू नाईट, इथे हु हे आहे. डोंट टच दॅट कप, दॅट. दे रिली लाईक देअर प्रिटी क्लास, देअर. मग यांना म्हटलं जातं प्रनाउन. आता ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. बघा, ऍडजेक्टिव्ह मॉडिफाईज ऑर डिस्क्राइब, ते आपल्याला कशाबद्दल, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडजेक्टिव्ह म्हणतो. आणि ऍडजेक्टिव्ह कधी येत असतं, द नाउन दे डिस्क्राइब. आता बघा, द स्लीपी बिअर हिबर्टेड इन ऑल विंटर. स्लीपी, स्लीपी बिअर कशी आहे, स्लीपी. ए क्लेवर बॉय, बॉय कसा आहे, क्लेवर. नाही तेच मला कळालं, ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं विशेषण. आता वर्ब, वर्ब एक्सप्रेस ऍक्शन और स्टेट ऑफ, क्रिया दर्शवणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाला क्रियावाचक शब्द म्हणतात. आता सर्वांना माहिती आहे, वी वॉक टू द पार्क, मग इथे कोणता ऍक्शन वर्ड आलेला आहे, कोणती क्रिया केलेली आहे, वॉक. जेनिन हॅज बीन टू द मॅनिप्युलियस, दॅट डॉग स्मेल्स फनी, वी विल नॉट नीड टू बुक टुडे, माय क्लास इज गोइंग टू म्युझियम. हे जे काय क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं वर्ब. नेक्स्ट आहे ऍडव्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजेच काय, जसं क्रियाविशेषण.
Adverb modifies or describes a verb, adjective or another verb. They provide information about action step. ते आपल्याला काय आहे, क्रिया कशी होते ते दर्शवणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो, ऍडवर्ब, क्रिया विशेषण. आता जॉयस ग्रम्बली गॉट आउट ऑफ अ बेड, सारा रॅन व्हेरी क्विकली. मग कसे येणार आहे, कशी चालली ती, क्विकली. माय ब्रदर इज व्हेरी रूड, कसा आहे, रूड. म्हणजे क्रिया कशी होते त्यावर आधारित जे असतं त्याला ऍडवर्ब. कंजक्शन, कंजक्शन कनेक्ट पार्ट्स ऑफ सेंटेन्स. मग दोन वर्ड्सला जोडणाऱ्या, दोन फ्रेजेसला जोडणाऱ्या, दोन वाक्यांना जोडणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं कंजक्शन. आता गो टू द स्टोर अँड बाय सम, दुकानात जा आणि दूध काही दूध घेऊन ये. हे शब्द दोन वाक्य कशाने जोडले, ते अँड जोडले, त्याला म्हटलं जातं कंजक्शन. नंतर आहे प्रिपोजिशन. प्रिपोजिशन म्हणजे काय, द प्रिपोजिशन शो रिलेशनशिप बिटवीन नाउन्स इन अ सेंटेन्स. आता आपण बरंच लहान दुसरी तिसरी पासून द बॉल इज ऑन द टेबल, मग कुठे आहे ते, टेबलवर आहे. मग हे जे काय असतं त्यांना म्हटलं जातं प्रिपोजिशन. बिटवीन यू अँड मी, आय वुडंट ट्रस्ट एनीबडी. बिटवीन, बिटवीन, ऑन, इन, ऍट, हे जे काही आहेत, विथ, बिफोर, आफ्टर, बिलो, अबाव, हे जे काय आहे ते आहेत प्रिपोजिशन्स. नंतर आहे आठवा इंटरजेक्शन्स. इंटरजेक्शन्स इंटरप्ट सेंटेन्स टू शो इमोशन. इंटरजेक्शन्स म्हणजेच काय, केवळ प्रयोग यावे. मग त्यामध्ये काय असतात, आपल्याला इमोशन म्हणजे काही असतात, हॅप्पी असतो, आपण सॅड असतो, जे काही आपल्या इमोशन्स असतात ते इमोशन्स दाखवण्यासाठी जे वाक्य असतं त्याला म्हटलं जातं इंटरजेक्शन. कळालंय सर्वांना. बघा आताच्या ह्या भागात आपण पार्ट्स ऑफ स्पीच पाहिलेले आहे, त्यामध्ये त्याचे 8 प्रकार पाहिलेले आहेत. नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन आणि इंटरजेक्शन. आता सुरुवातीला पुन्हा एकदा आपण रिव्हिजन करूया. नाउन म्हणजे नाम, नाम म्हणजे काय, एखाद्या वस्तूला, पदार्थाला दिलेलं नाम म्हणजे नाम. मग इंडिया इज अ व्हेरी बिग सिटी, किंवा म्हणून तिथे नाव कोणतं आलेलं आहे, इंडिया. आता पुढे आहे आपलं प्रनाउन. आता सीता इज अ क्लेव्हर गर्ल. आता आपण सीताबद्दलच माहिती सांगायला लागलो तर काय होईल, प्रत्येक वेळेस सीता सीता शब्द वापरतो का, नाही. तर सीताऐवजी जो काही शब्द वापरतो त्याला म्हटलं जातं सर्वनाम. मग शी इज व्हेरी क्लेव्हर गर्ल, सी वेकअप अर्ली इन द मॉर्निंग, सी गोज टू स्कूल. प्रत्येक ठिकाणी आपण त्याचं सी शी शी प्रत्येक ठिकाणी असं वापरलेलं आहे. जे काही प्रनाउन वापरतो त्याला म्हटलं जातं, सर्वनाम वापरतो त्याला म्हणतात इंग्लिशमध्ये प्रनाउन. नंतर आपण पाहिलेलं ऍडजेक्टिव्ह, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं विशेषण. मग विशेषण ऍडजेक्टिव्ह म्हणजे काय, आता आपण सांगूया ग्रास कसा आहे, ग्रीन आहे. मग ग्रीन, ग्रीन इज अ ऍडजेक्टिव्ह. कळाले सगळ्यांना. नंतर पुढे आहे वर्ब, डुईंग ऍक्शन, जी क्रिया करता होते त्याला म्हटलं जातं ऍक्शन. कट द ऍपल, कट, कट इट इज अ वर्ब. नंतर पुढे आहे ऍडवर्ब, सी वॉक स्लोली, कशी चालली आहे ती, वॉक्स स्लोली, स्लोली इज अ ऍडवर्ब. नंतर आहे कंजक्शन, दोन वर्ड, दोन वाक्य, दोन फ्रेजेस जोडणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं कंजक्शन, म्हणजेच उभयान्वी अव्यय. आय लाईक टी और कॉफी. मग टी और कॉफी हे जो वर्ड्स आहे ते कशाने जोडलेत, और ने जोडलेत, मग त्याला काय म्हटलं जातं, कंजक्शन. आणि प्रिपोजिशन म्हटलं जातं ते रिलेशन दाखवतं, नाउन्स इन द सेंटेन्स, त्यांना नाउन्स बद्दल कोणतं रिलेशन्स आहे ते दाखवलं जातं. नंतर आहे इंटरजेक्शन, इट शोज आवर इमोशन्स. मग हॅपी असो, सॅड असो, स्लीपी असो, जे काही आपल्या भावना असतात त्या आपल्याला इंटरजेक्शन मध्ये दाखवतात. आता आपण पाहणार आहोत एक्सरसाइज पेज नंबर 284. सर्वांनी पेज नंबर 284 काढायचा आहे. पहिला आहे बघा, डू यू वॉन्ट टू प्ले इन द प्लेग्राउंड, हिअर प्लेग्राउंड इज अ. मग प्लेग्राउंड, डू यू वॉन्ट टू प्ले इन द प्लेग्राउंड, प्लेग्राउंड ह्या वाक्यात मध्ये काय आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. मग काय आहे प्लेग्राउंड, प्लेग्राउंड इज अ नाउन. हे नाव आहे की नाही, प्लेसचं नाव आहे. प्लेग्राउंड झालं, पार्क झालं, हॉस्पिटल झालं, प्लेसचं जे ठिकाण असतं त्याला नावाला म्हटलं जातं नाव. अन्नपूर्णा स्किप्ड द ऍड्स इन द युट्यूब व्हिडिओ, हिअर स्किप्ड इज अ. मग स्किप काय आहे, क्रिया केलेली आहे की नाही, स्किप केले ते, म्हणजे इट इज अ वर्ब. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. ही सॉ शायनी डेकोरेशन ऑन द वॉल, हिअर शायनी इज अ. मग शायनी काय आहे बरं इथे, डेकोरेशन इज अ नाउन, आणि मग ते डेकोरेशन कसं आहे, शाईन, म्हणजे इट इज अ ऍडजेक्टिव्ह. त्याच्याबद्दल, ह्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितली की नाही, शायनीचं मग 10 डेकोरेशन आहे म्हणून इट इज अ ऍडजेक्टिव्ह. प्रणिता
कॅन रन फास्टर दॅन एव्हरीवन. मग इथे फास्टर हे काय आहे बरं, कशी पळते ती, जोरात. मग इथे आपली क्रिया कशी होते ते दाखवण्यासाठी जे क्रियावाचक शब्द त्याला फास्टर, मग तिचं काय आहे, ऍडव्हर्ब. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. वी परचेस राईप बनानास टू इट. हिअर राईप इज, मग राईप काय आहे, ऍडवर्ब, नाउन, ऍडजेक्टिव्ह की ऍडवर्ब. बनानास, बनानास इज अ नाउन आणि बनाना कसे आहेत, राईप म्हणजे पिकलेले, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे म्हणून इट इज अन ऍडजेक्टिव्ह. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. अर्पिता सिंग्स लाऊडली इन द फंक्शन. हिअर लाऊडली इज, आपल्याला लाऊडली काय आहे हे विचारलेलं आहे. आता ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, वर्ब की प्रनाउन. बघा ती सिंग्स म्हणजे इथे काय आहे, सिंग्स इज अ वर्ब. मग ती क्रिया कशी झालेली आहे, लाऊडली, म्हणून क्रियावाचक शब्दाला काय म्हटलं जातं, तर लाऊडली. इट इज अ ऍडवर्ब. ती क्रिया कशी होते ते सांगण्यासाठी वापरला तर ऍडवर्ब. ही वॉच द ऑनलाईन क्लास इन होम. हिअर वॉच इज, आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे वॉच हे काय आहे, ऍक्शन वर्ड आहे, वर्ब आहे, त्याला म्हटलं जातं वर्ब. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. दे आर प्लेइंग फॉर द एंटरटेनमेंट. हिअर दे इज काय आहे, पार्ट्स ऑफ स्पीच. दे काय आहे, दे म्हणजे कोण येणार, मुलं असतील किंवा काय, पण ते काय वापरले, नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला म्हटलं जातं प्रनाउन. कोणता येणार आहे, नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह की कंजक्शन. सो हिअर दे इज अ प्रनाउन. ते मुले करतात, चिल्ड्रेन, चिल्ड्रेन साठी वापरलेला आहे. Surjahan is reading novel in the library. Here Surjahan is. आता इथे काय, सुरजा नाउन, प्रनाउन, वर्ब की ऑब्जेक्टिव्ह. इट इज अ नाउन. तिचं नाव आहे की नाही, सुरजा. नंतर डिड यू फिनिश युअर होमवर्क. हिअर होमवर्क इज, मग आता आपल्याला तू तुझा होमवर्क फिनिश केला का, मग होमवर्क काय आहे, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, नाउन की प्रनाउन, तर हा आहे नाउन. वी आर हॅव्हिंग पिझ्झा डिनर टुडे. हिअर पिझ्झा इज, मग आपण काय खाणार आहोत, पिझ्झा खाणार. मग पिझ्झा काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, नाउन आहे, वर्ब आहे की ऍडवर्ब आहे, पिझ्झा इज अ नाउन. खाण्याच्या पदार्थाचं नाव आहे की नाही पिझ्झा, म्हणून इट इज अ नाउन. अंजली हॅज टू क्लीन हर बिग रूम. हिअर बिग इज, मग आता अंजलीला तिची बिग रूम क्लिअर करायची. रूम हे काय आहे, नाउन आहे, मग रूम कशी आहे, बिग आहे. इट इज अ, त्याच्याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे, ओके नाही, म्हणून ऍडजेक्टिव्ह, नाउन, ऍडवर्ब की वर्ब, तर येणार आहे ऍडजेक्टिव्ह. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 13. प्रवीण अँड हिज सिस्टर वेंट टू द पार्क. हिअर अँड इज, आता प्रवीण आणि अँड कशाने जोडले बघा, अँडने जोडले. दोन शब्द, प्रवीण आणि हिज सिस्टर, कोणत्याने जोडलेत, अँड ह्या शब्दाने जोडलेले आहेत. तर काय म्हटलं जातं त्याला, जेव्हा दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडले जातात त्याला म्हटलं जातं नाउन, प्रिपोजिशन, कंजक्शन की वर्ब, त्याला म्हटलं जातं कंजक्शन. ओके. नंतर क्वेश्चन नंबर 14 आहे, माय टीचर आस्क्ड मी टू कम्प्लीट द होमवर्क टुमॉरो. आता माझ्या टीचरने मला सांगितलं की तुझा होमवर्क काय कर, टुमॉरो कम्प्लीट कर. मग टुमॉरो हे काय आहे, हिअर टुमॉरो इज नाउन, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह की प्रिपोजिशन. टुमॉरो हे काय आहे, नाव आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. युअर कीज आर ऑन द टेबल. हिअर ऑन इज, किल्या टेबलावर आहेत, मग इथे काय रिलेशन दाखवलं की नाही नाउन बद्दल, मग काय आहे हे, वर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन की इंटरजेक्शन. इट इज अ प्रिपोजिशन. सो ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. ओके. नंतर आता आपण समजलं सर्वांना, ओके. पहा आजच्या क्लासमध्ये आपण काय काय पाहिलं बघा, पार्ट्स ऑफ स्पीच, पंच्युएशन मार्क्स आणि सेंटेन्स फॉर्म, सेंटेन्सचे टाइप्स बघितले. आठवते का बघा सेंटेन्सचे टाइप, डिक्लेरेटिव्ह, असर्टिव्ह, इम्पेरेटिव्ह, इंट्रोगेटिव्ह, एक्सक्लेमेटिव्ह. सेंटेन्सचे टाइप, मग ते कुठे काय असतं, डिक्लेरेटिव्ह म्हणजे इट मेक्स स्टेटमेंट, इम्पेरेटिव्ह म्हणजे या वाक्यामध्ये कमांड, रिक्वेस्ट, प्रेयर्स दिली, ऍडवाइस दिली जाते, त्याला म्हटलं जातं इम्पेरेटिव्ह. एक्सक्लेमेटरी मध्ये असतं आपल्या इमोशन्स दाखवल्या जातात, सडन इमोशन्स और फिलिंग्स दाखवल्या जातात, त्याला एक्सक्लेमेटरी म्हणतात. आणि इंट्रोगेटिव्ह म्हणजे वेअर आज द क्वेश्चन, इट इज कॉल्ड इंट्रोगेटिव्ह. ओके, कळालंय सर्वांना. आपण पंच्युएशन मार्क्स अभ्यासले, कोणकोणते पंच्युएशन, फुल स्टॉप म्हणजे पूर्णविराम, कॉमा म्हणजे स्वल्पविराम, सेमी कॉलन म्हणजे अर्धविराम, कॉलन म्हणजे अपसरण चिन्ह,
क्वेश्चन मार्क म्हणजे प्रश्नचिन्ह, एक्सक्लेमेशन मार्क म्हणजे उद्गारवाचक चिन्ह, डबल कोटेशन मार्क्स म्हणजे दुहेरी अवतरण चिन्ह, सिंगल कोटेशन मार्क म्हणजे एकेरी अवतरण चिन्ह. हे सुद्धा आपण आता पंक्च्युएशन मार्क्स मध्ये अभ्यासलेले आहे. नंतर आपण पार्ट ऑफ स्पीच, शब्दांच्या जाती, 8 जाती आपण अभ्यासलेल्या आहेत. मग कोणकोणत्या आहेत ते? नाउन, प्रनाउन, ऍडजेक्टिव्ह, व्हर्ब, ऍडव्हर्ब, प्रिपोजिशन, कंजक्शन आणि इंटरजेक्शन. थोडक्यात नाउन म्हणजे काय? नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, थिंग्स और आयडिया. इट इज कॉल्ड नाउन्स. प्रनाउन म्हणजे काय? प्रनाउन रिप्लेसेस द नाउन, म्हणजे नावाच्या ऐवजी जो शब्द वापरला जातो त्याला म्हटलं जातं प्रनाउन म्हणजे सर्वनाम. नंतर आपण पाहिलं ऍडजेक्टिव्ह. ऍडजेक्टिव्ह म्हणजे विशेषण. मराठीत कळतं पण कधी कधी इंग्लिश मध्ये कळत नाही आपल्याला. विशेषण, विशेषण म्हणजेच काय? इट्स मॉडिफाय, इट डिस्क्राइब्स नाउन, म्हणजे नामाबद्दल विशेष माहिती सांगितली जाते, त्याला म्हटलं जातं ऍडजेक्टिव्ह. व्हर्ब म्हणजे काय? व्हर्ब एक्सप्रेस ऍक्शन ऑर स्टेट, क्रिया दर्शवणाऱ्या क्रियावाचक शब्दाला म्हटलं जातं व्हर्ब. ऍडव्हर्ब म्हणजे काय? ऍडव्हर्ब मॉडिफाय ऑर डिस्क्राइब अ व्हर्ब. ऍडजेक्टिव्ह आणि अनदर ऍडव्हर्ब म्हणजे ती क्रिया कशी होते, विशेषण कसं आहे त्याबद्दल. नंतर आपण कंजक्शन पाहिलं होतं. दोन वर्ड, टू वर्ड्स, टू सेंटेन्स, टू फ्रेजेस जॉईन, त्याला म्हटलं जातं, ते अबाउट इन्फॉर्मेशन पण देतात, त्याला म्हटलं जातं कंजक्शन. आणि प्रिपोजिशन म्हणजे काय? रिलेशनशिप बिटवीन नाउन्स इन अ सेंटेन्स, शब्दयोगी अव्यय म्हटलं जातं. आणि इंटरजेक्शन म्हणजे आपले काय सडन इमोशन्स असतात ते दर्शवणाऱ्या शब्दाला, मग हॅपी, सॅड वगैरे काही असो, त्याला म्हटलं जातं इंटरजेक्शन, म्हणजेच केवळ प्रयोगी अव्यय. समजले सर्वांना? ओके. तर पहा, आताच आपण हा अभ्यास केलेला आहे, सर्वांनी ह्या गोष्टीचा सर्वांचा सराव करायचा आहे. पहा, म्हटलं जातं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. समजलं सर्वांना? ओके देन, बाय एव्हरीबडी.